सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् पर समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. अधिक मासाच्या पर्वकाळावरती संबंध संसारिक देहामध्ये अडकलेल्या विषयांच्या तापाने तापलेल्या आणि त्रिविध तापाने गांजलेल्या गांजलेल्या आणि तपलेल्या लोकांसाठी शांती प्रदान करणारा एकमेव रामबाण उपाय म्हणजे भगवान श्री ज्ञानोबारायांचा हरिपाठ. हरिपाठातील थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या किंवा हरिपाठाचा जो मुख्य विषय आहे त्याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख हे उरणार नाही याची हमी भगवान ज्ञानोबराय घेतात. फक्त आपल्याला त्याविषयी विश्वास ठेवून परमात्म्याच्या चिंतनाकडे वळायचं आहे. आतापर्यंत आपण हरिनामाची समाधी इथपर्यंत पाहिलेला आहे. आता पुढचा विचार आपण करूया. नित्य सत्यमीत हरिपाठ जासी नित्य सत्यमित हरिपाठ जासी नित्य सत्यमित हरिपाठ जासी नित्य सत्यमित हरिपाठ जासी नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे पापाचे कळप पळती पुढे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी 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 मंत्र हा शिवाचा
हरी हरी हा मंत्र शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. पाविजे उत्तम निजस्थान. पाविजे उत्तम निजस्थान. पाविजे उत्तम निजस्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नामाचं महत्व या हरिपाठातून प्रतिपादित केलेलं आहे. त्या नामाचंच महत्व वेगळ्या अंगाने ज्ञानोबा इथे आपल्यापर्यंत पोहोचवतात. ज्ञानोबा म्हणतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडं थोडं दुःख आहे. काही दुःखांचं प्रमाण अतिशय घन, काही दुःखांचं प्रमाण अतिशय हलकं असं आहे. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. जर असा कोणता व्यक्ती असेल की ज्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत कधीच दुःख आलं नाही, तर अशाही व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आहे. ते म्हणजे मृत्यूचं दुःख. जन्माला येतो, सगळ्यांना आनंद होतो, जीवन जगतानाही आनंद होतो, पण सोडताना मात्र दुःख होत असतं. ज्या शरीराला इतक्या वर्ष मी माझं म्हणून जपलेलं आहे, त्याच्याशी मी चिकटलेलो आहे, त्या शरीराला ज्या दिवशी सोडायची वेळ येते, त्या दिवशी जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मनुष्याच्या पुढे उभं राहतं. 8व्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानोबा असं सांगतात की जेव्हा या शरीरातून जीव वेगळा होतो, त्यावेळी 1000 इंगळ्या, 1000 विंचू चावल्याचं दुःख मनुष्याला होत असतं. ते दुःख म्हणजे काळ, जो आपल्याला घेऊन जातो. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हा काळाचा आहे, देह हा माझा नाहीये. आपण म्हणतो माझं शरीर, पण हा देह काळाच्या अधीन आहे, काळाचा आहे, काळ तो घेऊन जाणार. उदाहरण देताना तुकाराम महाराज म्हणतात, जसा बोका उंदराला घेऊन जातो, तसा हा काळ मला, या शरीराला घेऊन जाणार आहे. त्याची 4 चिमट्या राख होणार आहे. मग माऊली म्हणतात, अशा या काळाला जर तुम्हाला काय बोलतात, या काळाशी जर तुम्हाला लपंडाव खेळायचा असेल, या काळाला जर तुम्हाला चुकवायचा असेल, तर एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण. त्या काळासाठी या ठिकाणी शब्द वापरतात, कळी काळ, जो आपल्याला घेऊनच जातो आणि ते कोणालाही चुकत नाही. आमचे बाबा गमतीने एक उदाहरण सांगत असतात. उदाहरण असं आहे की एक तरुण मुलगा, त्या तरुण मुलाचा एक दिवशी काळ आला आणि यमराजाने दरवाजा वाजवला.
यमराजाने दरवाजा वाजवल्यानंतर यमराज दरवाजा उघडला. म्हटला, हु आर यू? तुम्ही कोण आहात? तो म्हटला, मी काळ आहे, मी यमराज आहे, मी तुला घेऊन जायसाठी आलो. तो म्हटला, असं कसं काय? काय फोन नाही, काय नाही, तुम्ही म्हणजे पत्र नाही, काय नाही, तुम्ही घेऊन जायला आले? तर यमराज म्हटला की हे असं एकमेव बोलावणं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पत्र, तार, फोन, व्हॉट्सअप मेसेज काही नसतो. तुम्हाला डायरेक्ट निघावं लागतं. वेळ आली की निघावं लागतं. असा हा काळ आहे. मग तो म्हटला की ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, तर एक काम करा, तुमच्यासाठी मी काहीतरी उपचार करतो, तुम्हाला काहीतरी खायला खायला प्यायला देतो आणि मग तुम्ही मला सुखरूप घेऊन जावा. यमराज म्हणाले, काय हरकत नाही, यादी भरपूर मोठी आहे, काहीतरी खाऊन किंवा तुझा पाहुणचार किंवा उपचार घेऊन पुढे जाऊया आपण. असं म्हटल्यानंतर तो तरुण काय करतो, एक कॉफी बनवतो आणि त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकतो किंवा विष टाकतो किंवा गुंगीचं औषध टाकतो आणि यमराज ती कॉफी पितात. आणि तेवढ्यात हा तरुण काय करतो, स्वतःचं नाव जे वरती आहे ते कट करून स्वतःचं नाव खाली लिहितो, जेणेकरून एक संपूर्ण दिवस तरी आपल्याला भेटेल आणि आपण सगळ्यांना भेटून सांगूया की मी आज तुमचा निरोप घेतोय, असं म्हणून निघून जाऊया. संध्याकाळपर्यंतचा तरी वेळ आपल्याला भेटेल. आणि यमराज ती कॉफी पितात आणि यमराजाला गुंगी येते. यमराजाला चांगली झोप लागते. 2-4 तास झाले तरी यमराज उठत नाहीयेत. शेवटी यमराजाला जाग येते आणि यमराज म्हणतात, काय दिलंस तू, कोणतं पेय मला दिलं? मुलगा म्हणतो, मी तुम्हाला कॉफी दिली, कॉफी पेय तुम्हाला दिलं. म्हटलं, वा, काय कॉफी दिलीस तू मला, त्याच्यामुळं माझा इतक्या दिवसाचा क्षीण गेला. कॉफीमुळे झोप उडते, पण मला तर झोप चांगली लागली. काय दिलंस काय माहिती. आता एक काम करतो, तू माझा एवढा चांगला पाहुणचार केला आहेस, तर मी वरून सुरुवात करायच्या ऐवजी खालून सुरुवात करतो. वरून सुरुवात करायच्या ऐवजी खालून सुरुवात करतो. असं म्हटल्या म्हटल्या मुलाने डोक्याला हात लावला. म्हटलं, बापरे, आता आपलं काही खरं नाही, आपल्याला आत्ताच जावं लागेल. जेव्हा बोलवणं येतं त्याच वेळी तुम्हाला जावं लागतं. गुरुवर्य प्रातस्मरणीय बंकट स्वामी म्हणायचे, काळा तू कधी पण ये, मी तयारच आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संतांचं कर्तृत्व आहे की ते काळावरती सत्ता गाजवतात. ज्ञानोबरायांनी काळाला परत पाठवलं, चांगदेवानी पाठवलं, पण ज्ञानोबरायांनी काळाला परत पाठवलं. काळावरती ज्यांची सत्ता आहे, तुमच्या आमच्यावरती कोणाची सत्ता आहे? काळावरती. वेळ आली त्या दिवशी आपल्याला निघून जायचं या जगातून, आपली प्रतिमा प्रतिमा पुसून जाणार आहे. असा कोणी व्यक्ती होता, कोणी लक्षात पण नाही घेणार आहे, कोणाच्या स्मरणातही राहणार नाही. तर राजा रंक यांना विसरले तर तुम्ही आम्ही किस केत की मुली. मग कळीकाळ कोणाला चुकत नाही, जेव्हा येईल तेव्हा जावं लागतं. तो कळीकाळ फक्त चुकू शकतो ज्यासी हरिपाठ, जो भगवंताचं सतत नामस्मरण करतो. सतत पाठ म्हणजे जप, जो भगवंताचा हरिपाठ म्हणजे हरीचा जप, हरीचं नाव जो सतत घेतो, त्याला कळीकाळ कधीही पाहत नाही. जसं आपल्याला काळाची भीती आहे, तसं काळालाही कोणाची तरी भीती आहे. ती भीती म्हणजे कोणाची असेल, तर त्या काळाला नामस्मरणाची, भगवंताची भीती आहे. अहो, भगवंताच्या नामाचीच काय, जर एखाद्याने तिलक धारण केला असेल, ऊर्ध्वपुंड्र, भाळी, आणि कंठामध्ये माळ असेल, तरी काळ तुमच्या जवळ येणार नाही. एवढी त्या भगवंताच्या नामाची शक्ती, भगवंताच्या व्रताची शक्ती, भगवंताचा संप्रदाय पाळण्याची शक्ती आहे की तुमच्या जवळ कोणी येणार नाही. उदाहरणं भरपूर आहेत, ते सांगून वेळ घेत नाही. त्यासी कळीकाळ न पाहे दृष्टी. कळीकाळ त्याच्या जवळ येईल, त्याच्यावर झडप घालेल असं नाही, त्याच्याकडे न पाहे. समजा इकडे एखादा भक्त असेल, तर कोणी जप करत असेल, राम राम राम, कळीकाळ सरळ निघून जातो, त्याच्याकडे येत नाही. मग त्याला घ्यायला कोण येतं?
ज्याचं तो नाव घेत आहे तो परमात्मा साक्षात त्याला घ्यायला येत असतो. त्या परमात्म्याचे गण दूत त्याला घ्यायला येत असतात, भगवंताचे दूत. आणि ओढत नाहीत, ढकलत नाहीत, त्याला आदराने म्हणतात की चला भगवंताकडे. ही भगवंताच्या नामाची शक्ती, ज्याच्यामध्ये कळीकाळ आपल्याला त्रास देत नाही. पण तो हरिपाठ कसा करायचा आहे? नित्य, दररोज करायचा आहे. सत्य, त्या हरीच्या नामामध्ये सत्यत्व बुद्धी ठेवून, त्या हरीच्याच नामामध्ये सत्य सुख आहे, सत्य आनंद आहे अशी बुद्धी ठेवून, आणि मित म्हणजे नो लिमिट्स, अपरिमित असा भगवंताचा जप करायचा आहे. मग नित्य करायचा आहे, त्याच्यामध्ये सत्यत्व बुद्धी ठेवून करायचा आहे, आणि अपरिमित, त्याची कधी गणना होणार नाही इतका करायचा आहे जप. मग आपल्याकडे कळी काळ पाहणार नाही. नाहीतर काळ हा आपल्या सोबतच चालतो. योग वासिष्ठामध्ये रामप्रभू असं म्हणतात, आपण बसलो की काळ बसतो, आपण उठलो की काळ उठतो, आपण पळू लागलो की काळ पळतो. असा हा काळ आपल्या जवळ आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात की घडी मिनिटा मिनिटाला काळ वाट बघत असतो. किती दिवस राहिलेत, किती वर्ष राहिलेत, किती महिने राहिलेत, कॅल्क्युलेशन काळाचं चालू आहे. ज्या दिवशी तो वेळ येणार, ठपाक गायब, या सृष्टीपटलातून आपण गायब होणार. मग काय करायचंय? तर माऊली म्हणतात, जीवन जगत असताना इतकं पुण्य करा, इतकं पुण्य करा की दुःख तुमच्या जवळ येणार नाही, पाप तुमच्या जवळ येणार नाही. मग काय करू माऊली आम्ही? तुम्ही सांगताय नित्य हरीचा पाठ करा, पण कोणतं नाव? राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप. रामकृष्णाचा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी याचा उच्चार करा. त्यांनी काय होईल हो? अनंत राशी, आनंद ज्याचा अंत नाही इतक्या ढिगच्या ढिग काय होईल? तप तयार होईल. अहो तपाने काय होतं? तपाने पुण्य निर्माण होतं. अहो पुण्याने काय होतं? पापाचे कळप पळती पुढे. पाप जे आहेत त्यांचे जे कळप आहेत, म्हणजे सगळी पाप ही पुढे पळतात ज्यावेळी पुण्य आपल्या जवळ असतं. मग पुण्य कसं निर्माण होईल? अहो पुण्य कसं निर्माण होईल? पुण्याच्या अनंत राशी निर्माण होतील राम कृष्ण हरी या उच्चाराने. अहो पण मग असं रामकृष्ण हरी किंवा भगवंताचा उच्चार कोण करत आहे का? पाप पळून जाईल. अहो काय हरकत आहे? आम्ही कर्म केलेले आहेत, आम्हाला आमच्या कर्माचं फळ मिळतंय, भोगू द्या आम्हाला दुःख, दुःख भोगवून संपू द्या. काय फरक पडतोय? कशाला देवाचं नामस्मरण करायचंय? आम्ही भोगू सगळे आमची दुःख येते. अरे बाबा, नामस्मरण केल्याने फक्त पाप पुढे पळेल असं नाही, तर तुला मोक्ष प्राप्त होईल. तिसऱ्या चरणात सांगतात. पण यावेळी भगवान शंकराचं उदाहरण देतात की भगवान शंकर सुद्धा हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शंकराचा सुद्धा हरी 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 हा मंत्र आहे. आणि जो कोणी या हरी 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 किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चार वाचेने करेल, त्याला मोक्ष प्राप्त होईल. नामाने अनुक्रमे मोक्ष मिळतो असं सांगायचंय. नामाने मन शुद्ध होतं, नामाने मन स्थिर होतं, आणि मग स्थिर शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचं प्रतिबिंब, ज्ञान त्वरित होतं आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. समुद्र मंथन ज्यावेळी झालं तेव्हा भगवंताने विष पिलं, आणि विष पिल्यानंतर ते कंठ निळा झाला. ते विष भगवंताने कंठात ठेवलं. का कंठात ठेवलं? कारण की त्याच कंठामध्ये भगवंताचं नाव होतं, राम 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 राम. त्या विषाचाही, हलाहल नावाच्या विषाचाही प्रभाव कमी झाला फक्त हरी 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 या मंत्राने. मग फक्त पापच पळतील आणि जीवनात सुख येईल असं नाही, तर जन्म जन्मांतराचं दुःख हरी 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 या मंत्राने जाईल. 3 वेळा हरी म्हणण्याचं कारण अतिशय महत्वाचं हरी हे नाम आहे. 3 वेळा हरी म्हणण्याचं कारण जप आपण केला पाहिजे. हरी 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 हरी. आणि मग त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. मोक्ष कोणता? तर परमानंदाची प्राप्ती,
दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हा मोक्ष प्राप्त होणार आहे. परमानंद प्राप्ती म्हणजे ज्या आनंदासारखा आनंद नाही, आनंद नॉर्मल, परम आनंद, श्रेष्ठ आनंद, विषया वाचून होणारा आनंद, इंद्रिया वाचून होणारा आनंद म्हणजे परमानंद. ज्याच्यामध्ये कधीही कमी जास्तपणा नाही, जो येत जात नाही, तो आनंद मोक्ष, परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःख एकदाच जाणार आहे. लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती फक्त थोड्या वेळासाठी दुःख जातं, झोपण्यापुरतं जातं, उठलो की परत दुःख आहे. तसं मोक्षाचं नाही. एकदा का दुःख गेलं तर ते पुन्हा कधीच तुमच्याकडे येत नाही. असा मोक्ष फक्त परमात्म्याचं नाव मुखामध्ये घेतल्यामुळे मिळू शकतं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. ज्ञानदेवा पाठ, पाठ म्हणजे मी सतत त्याचा जप केला. कोणत्या नावाचा? नारायण नाम. नारायण, नारायण, नारायण. श्रीमन्नारायण, नारायण, 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 श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, 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 श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, नारायण, नारायण. याचा मी जप केला. त्याने काय झालं? उत्तम स्थान पाविजे. जगातलं सगळ्यात उत्तम स्थान, ज्या स्थानावरून तुम्हाला कोणी उठवू शकत नाही, असं स्थान तुम्हाला भेटेल. स्थान म्हणजे पोझिशन, स्थान म्हणजे पद. अशा पदी तुम्हाला बसवणार की जे सगळ्यात उत्तम आहे, ज्या स्थानावरून तुम्हाला कोणी उठवू शकत नाही. ऐसी वाणी बोलिये कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिये कोई न बोले उठ. असं ब्रह्मतत्व, असं सत्य, ते उत्तम स्थान तुम्हाला प्राप्त होईल. कशामुळे? नारायण या नामामुळे. आणि हे स्थान बाहेर वगैरे दुसऱ्या कोणाचं आहे का? दुसऱ्या देशात आहे का? अहो, निजस्थान, तुमच्या स्वतःचं स्वरूप ते स्थान आहे. तुमच्या स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती नामाने तुम्हाला होणार आहे. आणि निजस्थान हेच उत्तम स्थान आहे. आत्मस्थान, आत्मस्वरूप हेच उत्तम स्वरूप आहे. हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल नारायण नामाने. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग आपल्याला परमात्म्याचं नाव घ्यायचे. आपण जर गंमत बघितली या ठिकाणी, एका ठिकाणी म्हणतात रामकृष्ण उच्चारण, इथं म्हणतात हरी हरी हरी, आणि इथं म्हणतात मी नारायण नावाचा जप केलाय. मग नक्की आम्ही कोणतं नाव घ्यायचंय? जे नाव घेतल्यानंतर तुम्हाला आनंद होतो, जे नाव घेतल्यानंतर तुम्हाला परमात्म्याचं सगुण रूप आवडतं, जे नाम घेताना तुम्हाला गोडी येत राहते, तुम्हाला कंटाळा येत नाही, ते नाम घ्या. मग पॉवरफुल कोणतं आहे? रामकृष्ण हरी का हरी हरी का नारायण? नक्की पॉवरफुल कोणतं आहे? असं सगळीच नावं पॉवरफुल आहेत. तुम्ही त्या नामामध्ये किती गुंतून जाता, तुम्हाला त्या नामाविषयी किती प्रेम निर्माण होतं, तुमच्या वाणीला त्या नामाची किती चटक लागते, याच्यावरून ठरणार आहे की कोणतं नाम श्रेष्ठ आहे. मग तुम्ही काहीही म्हणा, तुम्हाला परमात्म्याची आठवण झाली पाहिजे, तुम्हाला आनंद आला पाहिजे, अंतःकरणामध्ये समाधान लाभलं पाहिजे, ते नाव तुम्ही घ्या. मग गणपती, दुर्गा, कोणत्याही देवाचं, देवीचं, कशाचंही, सद्गुरूंचं नाव घ्या, पण त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि त्या प्रेमाने तुमच्या जीवनामध्ये आनंद वाढला पाहिजे. असं नाव जे घेतल्याबरोबर भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर होतं, ते नाव तुम्ही घ्या. मग रोज सत्यत्व बुद्धी ठेवून अगणित असं परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर कळी काळ बघत सुद्धा नाही.
रामकृष्णाचा उच्चार केल्यानंतर तप तयार होतं. त्या तपाच्या अनंत राशींमुळे पाप पुढे पळत राहतं. भगवान शंकर ज्या हरीचा जप करतात त्या हरीचा जर आपण जप केला तर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मीही नारायण नामाचा जप केला, त्याच्यामुळे मला माझ्या स्वरूपाची किंवा उत्तम स्थानाची प्राप्ती झाली. ती तुम्हालाही व्हावी. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या पुण्याची गणना कोणीच करणार नाही. इतकं पुण्य तुमच्याकडे येईल. फक्त तुम्ही हरी म्हणा. शांती शांती शांती.